रायगड जिल्ह्यातील पेण येथील आदिवासी समाजातील 3 वर्षीय चिमुकली कुमारी वैभवी जयराम वाघमारे हिच्यावर अतिप्रसंग करून तिची हत्या करणाऱ्या लिंगपिसाट नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या संदर्भात या आशयाचे निवेदन अन्याय अत्याचार निर्मूलन समितीतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई जाधव यांच्या नेतृत्वात सदर हे निवेदन देण्यात आले। सदर या निवेदनात म्हटले आहे की रायगड जिल्ह्यातील पेण येथील आदिवासी समाजातील 3 वर्षीय चिमुरडी कुमारी वैभवी जयराम वाघमारे हिच्यावर अतिप्रसंग करून तिची हत्या करून तिला ठार मारण्याची घटना घडलेली असून सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेतील आरोपी लिंगपिसाट आरोपीस फाशीची शिक्षा होणेकामी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी। तसेच सदर खटल्याची जलद गतीने न्यायालयात सुनावणी घेण्यात यावी। तसेच पीडितेच्या कुटुंबियांकरिता मनोधैर्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य त्वरित देण्यात यावे असे आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। सदर निवेदन त्वरित राज्य शासनाकडे पाठवावी असे देखील या निवेदनात म्हटले आहे। निवेदन देतेवेळी श्रीमती प्रेमलताताई जाधव प्रदेशाध्यक्षा, शोभा नगराडे, शोभा बिराडे, डॉक्टर जयश्री वानखेडे, ॲडव्होकेट सुप्रभा ठाणगे, रजनी ठाकूर, सौ मालती सुरेंशी आदी सर्व महिला वर्ग या ठिकाणी या निवेदन देतेवेळी उपस्थित होते। मी प्रेमलता किशोर जाधव, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष। आज आम्ही या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी जमलेलो आहोत यासाठी की रायगड जिल्ह्यातील पेण या गावातील आदिवासी बालिका वैभवी वाघमारे हिच्यावर ही आदिवासी बालिका आहे आणि हिच्यावर आदेश मधुकर पाटील ह्या लिंगपिसाट आरोपीने बलात्कार केला आणि तिचा खून केलेला आहे, तिला मारून टाकलेला आहे आणि ही अतिशय घृणास्पद घटना आहे। यापुढे ही अशी घटना व्हायला नको। दरवेळेला आम्ही इथे येतो कलेक्टर ऑफिसमध्ये असंच निवेदन द्यायला येतो आणि आम्हाला वाईटही वाटतं। आता 3 वर्षाची बालिका ही कोवळी कळी, अजून ती उमललेली पण नव्हती कळी, छोटीशी बालिका ही सुद्धा लोकांना पुरत नाही। तर आरोपीस तुम्ही ताबडतोब त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी ही आम्ही आमच्या समितीतर्फे मागणी करत आहोत। आणि जर यापुढे त्याला असंच मोकाट सोडलं, त्या आरोपीला अटक केली नाही आणि फाशीची शिक्षा दिली नाही तर आम्ही कडक आंदोलन करू अशी मी शासनाला विनंती करते।